आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील सिंपल लिफ्टिंग मशीन या चॅप्टरवरील न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी जे काही फॉर्म्युला लागतात ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मशीन म्हणजे काय असतं? जास्तीत जास्त लोड W उचलण्यासाठी आपण काय करत असतो? कमीत कमी एफर्ट P लावत असतो. त्यालाच आपण काय म्हणतो? मशीन. मशीनच्या सहाय्याने आपल्याला काय फायदा असतो? तर जास्त हेवी वजन कमीत कमी एफर्टने काय करू शकतो? आपण उचलू शकतो, लिफ्ट करू शकतो. हा कशाचा फायदा आहे? मशीनचा फायदा आहे. म्हणून मेकॅनिकल ऍडव्हान्टेज MA इज इक्वल टू काय असतं? लोड डिवाइडेड बाय एफर्ट P. लोड कधी पण कसा असणार आहे? जास्त असणार आहे आणि एफर्ट कसा असणार आहे? कमी असणार आहे. हे कशाच्या सहाय्याने पॉसिबल आहे? मशीनच्या सहाय्याने पॉसिबल आहे. म्हणून मेकॅनिकल ऍडव्हान्टेज MA इज इक्वल टू लोड W डिवाइडेड बाय एफर्ट P. न्यूमेरिकल मध्ये कधी पण काय असणार आहे? दिलेली व्हॅल्यू, दोन व्हॅल्यू दिलेल्या असणार आहे. एक लोड W, दुसरी व्हॅल्यू एफर्ट P. मग दोघातली जी मोठी असेल ती काय असणार आहे? लोड W, आणि जी छोटी असणार आहे ती काय असणार आहे? एफर्ट P. दोघांची युनिट काय असणार आहे? न्यूटन न्यूटन. जर का आपल्याला किलोमीटर मध्ये दिलं असेल तर काय करायचं? किलोमीटरचं न्यूटन मध्ये कन्वर्ट करायचं. कसं करायचं? दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ केलं तर काय होणार? किलोमीटरचं न्यूटन मध्ये कन्वर्ट होणार. आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना या गोष्टी क्लिअर होऊन जातील. सध्या काय आहे? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज MA म्हणजेच काय असतं? लोड W डिवाइडेड बाय एफर्ट P. सिंपल मशीनचे आपण इथे एक एक्झाम्पल पाहूया. मशीन म्हणजे काय असतं? जास्तीत जास्त वजन कमीत कमी एफर्टने काय करू शकतो? लिफ्ट करू शकतो, उचलू शकतो. आणि इथे बघा, एक वेल आहे, पाण्याने भरलेलं आहे. त्यातून आपल्याला पाणी लिफ्ट करायचं आहे. या बकेटच्या सहाय्याने आपण काय करणार? पाणी लिफ्ट करणार. जर का आपण हे सिंपल व्हील आणि ऍक्सेल न वापरता डायरेक्ट असं रशीनं धरून जर का पाणी वरती उचललं तर काय होणार आहे? आपल्याला जास्त एफर्ट पीक लावावं लागेल. परंतु त्याच ऐवजी जर का आपण सिंपल व्हील आणि ऍक्सेल म्हणजे सिंपल मशीनचा जर इथं आपण वापर केला तर आपण काय करू शकतो? इझिली हे वॉटर काय करू शकतो? लिफ्ट करू शकतो. सिमिलरली बघा, जर का आपली कार पंक्चर झालेली असेल तर आपण काय करतो? टायर रिमूव्ह करतो. कशा सहाय्याने आपण ते पॉसिबल करू शकतो? स्क्रू अँड जॅक. जर का स्क्रू अँड जॅक नसेल तर काय करावं लागेल? 4-5 लोकांना बोलवावं लागेल. 4-5 जणांनी अशी कार उचलावं लागेल. त्यानंतर आपल्याला टायर रिमूव्ह करावं लागेल. तर त्या स्क्रू जॅकच्या सहाय्याने आपण काय करणार आहे? एवढी मोठी कार सिंगल पर्सन काय करू शकतो? लिफ्ट करू शकतो. हाच काय मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. म्हणजेच काय? जास्तीत जास्त वजन, जास्तीत जास्त लोड कमीत कमी एफर्टने काय करणार आहे? आपण लिफ्ट करणार आहे. म्हणून मेकॅनिकल ऍडव्हान्टेज, मेकॅनिकलचा फायदा काय आहे? तर जास्तीत जास्त वजन कमीत कमी एफर्टने काय करणार? आपण लिफ्ट करणार आहे. म्हणजेच काय? लोड W डिवाइडेड बाय एफर्ट P. याचं युनिट काय असणार आहे? लोड सुद्धा न्यूटन मध्ये, एफर्ट सुद्धा न्यूटन मध्ये. न्यूटन न्यूटन गेट कॅन्सल, म्हणजेच युनिट लेस. नेक्स्ट बघा, वेलोसिटी रेशो VR म्हणजेच काय असतं? डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट डिवाइडेड बाय डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट नेहमी कसं असतं? जास्त असतं. आणि डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड कसं असतं? कमी असतं. म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला लेंथ लावावं लागणार आहे, त्यावेळी काय होणार आहे? लोड हळूहळू वरती येणार आहे. म्हणजेच काय? जो काही एफर्ट लावणार आहे त्याची लेंथ कशी असणार आहे? जास्त असणार आहे. आणि जो काही लोड आहे तो कसा येणार आहे? हळूहळू वरती येणार आहे. म्हणून कसं असणार आहे बघा, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट नेहमी जास्त असणार आणि डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड हा कसा असणार आहे? कमी असणार. म्हणजे जास्त लेंथ यूज केल्यानंतर आपलं काय होणार आहे? लोड हळूहळू हळू काय होणार आहे? लिफ्ट होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. याला आपण Y ने डिनोट करतो, याला X ने. याचं डिस्टन्स आहे, डिस्टन्सचं युनिट काय असतं? MM. जर का मीटर मध्ये दिलं असेल तर दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ करा, किंवा डायरेक्ट ही सुद्धा मीटर मध्ये घ्या, ही सुद्धा मीटर मध्ये घ्या. मीटर मीटर गेट कॅन्सल किंवा MM गेट कॅन्सल. न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना व्यवस्थित या गोष्टी लक्षात येते. इनपुट आउटपुट जास्तीत आपल्याला न्यूमेरिकल विचारत नाहीत तरी सुद्धा आपण समजावून घेऊ. इनपुट म्हणजे काय? तर एखादं जर का आपल्याला वर्क करून घ्यायचं असेल तर आपल्याला त्या अगोदर काय करावं लागतं? त्याला इनपुट द्यावं लागतं. इनपुट दिल्यानंतर काय भेटतं? आपल्याला आउटपुट भेटतं. सपोज आपल्या प्रत्येकाच्या घरी स्कूटी किंवा बाईक असेल, त्या स्कूटी किंवा बाईकला आपण इनपुट काय देणार? पेट्रोल. जर आपण त्या स्कूटीमध्ये किंवा बाईकमध्ये पेट्रोल ओतलं तरच ते आपल्याला इथून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकते. जर का त्यात पेट्रोलच नाही ओतलं तर आपली गाडी स्टार्ट होणार नाही, इथून तिथे जाऊ शकणार नाही. म्हणजे कोणत्याही मशीनला आपल्याला अगोदर काय करावं लागेल? इनपुट द्यावं लागेल. इनपुट दिल्यानंतर काय होणार? आपल्याला आउटपुट मिळणार आहे. इनपुट म्हणजे काय असणार आहे? तर एखादा लोड उचलण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सर्वात प्रथम एफर्ट लावावं लागेल. ते एफर्ट किती असणार आहे? P इंटू त्यानं डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असतं? इनपुट. इनपुट म्हणजेच काय? एखादा लोड लिफ्ट करण्यासाठी काय करणार आपण? एफर्ट P एवढं लावणार आणि ते एफर्ट काय करणार? काहीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे काय असतं? इनपुट. सिमिलरली आउटपुट काय भेटणार आहे आपल्याला? जी काय आपला लोड आहे तो काय होणार आहे? लिफ्ट होणार. मग तो लोड किती आहे? W इंटू त्यानं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स
या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असणार आहे आउटपुट. इनपुट म्हणजे काय तर एफर्ट पी इंटू डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट आणि आउटपुट म्हणजे काय लोड डब्ल्यू इंटू डिस्टन्स ट्रॅव्हल बाय डब्ल्यू किंवा लोड. नेक्स्ट इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असतो आउटपुट डिवायडेड बाय इनपुट इंटू 100 किंवा एम ए डिवायडेड बाय व्ही आर इंटू 100. आउटपुटची व्हॅल्यू ही कशी असते लहान असते, इनपुटची व्हॅल्यू कशी असते जास्त असते. छोटी व्हॅल्यू डिवायडेड बाय मोठी व्हॅल्यू केल्यानंतर काय येतं आपलं आन्सर पॉईंट मध्ये येतं आणि पॉईंट मध्ये आलेल्या आन्सरला जर का 100 केलं तर काय होतं 100 पेक्षा कमी आपलं आन्सर येतं. म्हणून इफिशियन्सी कधी पण मॅक्सिमम 100% असते आणि त्याच्यापेक्षा कमी असते. 100% पेक्षा जास्त इफिशियन्सी कधी सुद्धा नसते. म्हणून वरची व्हॅल्यू छोटी असणार, खालची व्हॅल्यू मोठी असणार. सिमिलरली बघा एम ए डिवायडेड बाय व्ही आर. एक्झाम्पल मध्ये आपली एम ए ही जी काय व्हॅल्यू आहे ती व्ही आर पेक्षा कमी असणार आणि व्ही आर कशी असणार आहे जास्त असणार आहे. त्यामुळे ही एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, एम ए कधी पण काय असणार आहे लहान असणार आहे कशापेक्षा व्ही आर पेक्षा. न्यूमरिकल सॉल्व्ह करताना सुद्धा आपल्याला आन्सर टॅली करता येऊ शकतं. एम ए लहान पाहिजे कशापेक्षा व्ही आर पेक्षा. मग एम ए जर का लहान असेल इथं व्हॅल्यू ठेवली, व्ही आर जास्त असेल इथं व्हॅल्यू ठेवली, छोटी डिवायडेड बाय मोठी काय होणार पॉईंट मध्ये आन्सर येणार. पॉईंट मध्ये आन्सर आल्यानंतर इंटू 100 केल्यानंतर काय होणार 100 पेक्षा कमी आन्सर येणार. म्हणजे इफिशियन्सी आपली कशी असणार आहे 100 पेक्षा कमी असणार. यामध्ये दोन कन्सेप्ट आहेत, एक आयडियल मशीन आणि दुसरं असतं ते ऍक्च्युअल मशीन. आयडियल मशीन म्हणजे काय असतं जी मशीन 100% इफिशियन्सी देते त्याला आपण काय म्हणतो आयडियल मशीन. आणि ऍक्च्युअल मध्ये काय असतं कोणतीही मशीन 100% इफिशियन्सी देत नाही. 100 पेक्षा कमी इफिशियन्सी काय असतं ऍक्च्युअल मध्ये पॉसिबल असतं, कारण त्यामध्ये काय असतात फ्रिक्शनल लॉसेस असतात. त्या फ्रिक्शनल लॉसेसमुळे आपल्याला काय होते इफिशियन्सी जी काय ती कमी मिळत असते. आपण आयडियल कधी म्हणतो ज्यावेळी एम ए इज इक्वल टू व्ही आर याला आपण काय म्हणतो आयडियल मशीन म्हणतो आणि एम ए लेस दॅन व्ही आर त्याला आपण काय म्हणतो ऍक्च्युअल मशीन म्हणत असतो. ह्या गोष्टी दोन लक्षात ठेवा. ऍक्च्युअल मध्ये काय असतं 100 पेक्षा कमी इफिशियन्सी असते त्याला ऍक्च्युअल मशीन म्हणतो आणि आयडियल मध्ये काय असतं 100% इफिशियन्सी असते. मग एम ए टू व्ही आर सपोज ही 5 ठेवलं ही 5 ठेवलं 5 ला 5 गेट कॅन्सल 1 इंटू 100 काय होणार 100% इफिशियन्सी. त्यालाच आपण काय म्हणतो आयडियल मशीन. इथं बघा एम ए छोटी व्हॅल्यू आहे, व्ही आर मोठी व्हॅल्यू आहे, छोटी डिवायडेड बाय मोठी पॉईंट मध्ये आन्सर येणार, पॉईंट मध्ये आन्सर इंटू 100 काय होणार 100 पेक्षा कमी आन्सर येणार. त्यालाच आपण काय म्हणतो ऍक्च्युअल मशीन आणि 100% इफिशियन्सी आल्यानंतर त्याला आयडियल मशीन म्हणत असतो. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. इफिशियन्सी म्हणजे काय आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. आउटपुट साठी फॉर्म्युला काय डब्ल्यू इंटू एक्स डिवायडेड बाय इनपुट म्हणजे काय असतं पी डिवायडेड बाय वाय. डब्ल्यू डिवायडेड बाय पी म्हणजेच काय असतं एम ए इथं लिहूया डिवायडेड बाय हा एक्स इकडं न्यूमरेटरला आहे, इकडं आल्यानंतर काय होणार डिनोमिनेटरला जाणार म्हणजे वाय बाय एक्स होणार आणि वाय बाय एक्स म्हणजेच काय असतं वेलोसिटी रेशो व्ही आर म्हणजे एम ए बाय व्ही आर. आलं का इथं. म्हणजेच आउटपुट डिवायडेड बाय इनपुट इंटू 100 किंवा एम ए डिवायडेड बाय व्ही आर इंटू 100 असं सुद्धा आपण आन्सर लिहू शकतो. त्याचप्रमाणे याच्या रिलेटेड अजून एक दोन कन्सेप्ट आहेत, रिव्हर्सिबल मशीन नॉन रिव्हर्सिबल मशीन. रिव्हर्सिबल म्हणजे काय रिव्हर्स फिरताना सुद्धा वर्क करते त्याला आपण काय म्हणायचं रिव्हर्सिबल मशीन. मग जर का रिव्हर्स होताना सुद्धा जर का काम करत असेल तर त्याची इफिशियन्सी कशी असते 50% पेक्षा जास्त असते त्याला आपण काय म्हणायचं रिव्हर्सिबल मशीन. आणि दुसरी म्हणजे काय इरिव्हर्सिबल किंवा नॉन रिव्हर्सिबल मशीन. हे काय असतं रिव्हर्स मध्ये काम करत नाही, त्याची इफिशियन्सी कशी असणार आहे 50% पेक्षा कमी असणार आहे त्याला आपण काय म्हणणार नॉन रिव्हर्सिबल किंवा इरिव्हर्सिबल मशीन म्हणणार आहोत. या गोष्टी लक्षात ठेवा. यामध्ये काय काय लक्षात ठेवायचं आयडियल मशीन, आयडियल मध्ये काय असतं एम ए इज इक्वल टू व्ही आर, ऍक्च्युअल मध्ये काय असतं एम ए लेस दॅन व्ही आर. त्याचप्रमाणे काय रिव्हर्सिबल जर का 50% पेक्षा जर का जास्त आपली इफिशियन्सी आली तर ती कशी असणार आहे मशीन रिव्हर्सिबल मशीन असणार आहे. आणि जर का 50% पेक्षा कमी इफिशियन्सी आली तर त्याला आपण काय म्हणणार इरिव्हर्सिबल किंवा नॉन रिव्हर्सिबल मशीन म्हणणार आहोत. या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आयडियल एफर्ट पी आय इज इक्वल टू डब्ल्यू डिवायडेड बाय व्ही आर. आयडियल म्हणजे काय असतं एम ए इज इक्वल टू व्ही आर, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इज इक्वल टू वेलोसिटी रेशो म्हणजे एम ए इज इक्वल टू व्ही आर त्यालाच आपण काय म्हणतो आयडियल. आता एम ए म्हणजे काय असतं लोड डिवायडेड बाय एफर्ट म्हणजेच डब्ल्यू डिवायडेड बाय पी इज इक्वल टू व्ही आर. आपल्याला काय हवंय आयडियल एफर्ट म्हणजे पी याला पी आय लिहूया. आयडियल एफर्ट पी इज इक्वल टू काय होणार बघा हा इकडे डिवाइड आहे इकडे आल्यानंतर इंटू होणार म्हणजेच काय होणार डब्ल्यू इज इक्वल टू पी आय इंटू व्ही आर. आपल्याला हा पी आय हवाय
हा व्ही आर इकडे इंटू आहे, हा इंटू इकडे पाठवल्यानंतर काय होणार डिवाइड, म्हणजेच काय होणार डब्ल्यू डिवाइडेड बाय व्ही आर, म्हणजेच काय असणार आहे आयडियल एफर्ट. इथं फॉर्म्युला पाठ करायची काय गरज आहे का नाही, आपल्याला माहित आहे आयडियल मशीन आपण कधी म्हणू शकतो जेव्हा एम ए इज इक्वल टू व्ही आर, आणि एम ए इज इक्वल टू व्ही आर असेल तेव्हाच इफिशियन्सी आपली काय होणार आहे 100% येणार. इफिशियन्सी 100% आली म्हणजे ती कशी असणार आहे मशीन, आयडियल मशीन असणार आहे. मग त्याने आपल्याला काय विचारलं आयडियल एफर्ट. मग काय करायचं, आयडियल म्हटलं काय एम ए इज इक्वल टू व्ही आर आपल्याला माहिती आहे इक्वेशन, व्ही आर ऍज इट इज ठेवलं, एम ए म्हणजे काय असतं डब्ल्यू बाय पी, आपल्याला पी आय फाइंड आउट करायचं आहे म्हणून इथं पीच्या इथं काय करायचं पी आय लिहायचं, पी आय व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे, इकडे डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर इंटू, आणि हा व्ही आर इंटू इकडे आल्यानंतर डिवाइड, म्हणजे डब्ल्यू बाय व्ही आर इज इक्वल टू पी आय. फॉर्म्युला झाला डिराय, पाठ करण्याची गरज नाही. नेक्स्ट बघा आयडियल लोड डब्ल्यू आय. आयडियल म्हणजेच काय असतं एम इज इक्वल टू व्ही आर. नेक्स्ट बघा एम ए म्हणजे काय असतं डब्ल्यू डिवाइड बाय पी इज इक्वल टू व्ही आर. आपल्याला काय हवंय आयडियल लोड, म्हणून लोडला आय लिहिलं, आयडियल लोड झाला, हा पी इकडे काय आहे डिवाइड, तिकडे गेल्यानंतर काय होणार इंटू, म्हणजेच डब्ल्यू आय इज इक्वल टू काय व्ही आर इंटू पी, पी इंटू व्ही आर म्हणजे काय असणार आहे आयडियल लोड. इथं कोणतीही गोष्ट पाठांतर करण्याची गरज नाही, डायरेक्ट फॉर्म्युला डिराईव्ह केला. नेक्स्ट लॉ ऑफ मशीन. मशीनचा लॉ आपण ग्राफच्या सहाय्याने काय करू शकतो आपण डिराईव्ह करू शकतो. बघा हा लोड डब्ल्यू म्हणजे हे वजन जे काय वजन उचलणार आहोत तो लोड डब्ल्यू एक्स ऍक्सिस वरती घ्यायचा. नेक्स्ट एफर्ट पी जे काय लावणार आहे ते आपण काय करायचं वाय ऍक्सिस वरती घ्यायचा, हा एक्स ऍक्सिस हा वाय ऍक्सिस. आता बघा मशीन स्टार्ट केल्या आपल्याला डायरेक्ट आपल्याला आउटपुट मिळणार नाही, त्या मशीन मध्ये काय असणार आहेत फ्रिक्शनल लॉसेस असणार आहेत. ते कुठपर्यंत जाणार इथून ते इथपर्यंत जाणार, याला आपण काय म्हणतो सी म्हणतो. सी म्हणजेच काय असतं फ्रिक्शनल लॉसेस. म्हणजे मशीन आपण स्टार्ट केल्यानंतर काय होणार डायरेक्ट लगेचच लोड उचलणार नाही, त्यामध्ये काहीतरी फ्रिक्शनल लॉसेस होणार, इथून ते इथपर्यंत असणार, हे डिस्टन्स म्हणजे काय सी. त्यानंतर काय होणार जसं आपण एफर्ट लावणार तसं काय होणार आहे, एफर्ट लावला लोड लिफ्ट होणार, एफर्ट लावला लोड लिफ्ट, एफर्ट लावला असं असं असं, म्हणजे असं काहीतरी पॉईंट मिळत जाणार. हे जर का आपण पॉईंट जॉईंट केलं तर हे काय होणार आहे लाईन होणार. ह्याचं इक्वेशन काय होणार, ही जी काही इन्क्लाइन लाईन आहे स्लोप इंटरसेप्ट लाईन, त्याचं इक्वेशन काय असतं y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. वाय ऍक्सिस वरती काय आहे बघा एफर्ट पी, पी लिहा इज इक्वल टू एम म्हणजे काय असणार आहे स्लोप असणार आहे. कसा काढतो एम इज इक्वल टू टॅन थिटा, टॅन थिटा म्हणजेच काय असतं ऑपोजिट साइड डिवाइड बाय ऍडजसंट साइड. ऑपोजिट साइड काय असणार आहे वाईट उभी, उभी म्हणजे वाय ऍक्सिस वरती कशी काढणार y2 मायनस y1 डिवाइड बाय ऍडजसंट साइड काय असणार आहे एक्स ऍक्सिसला वरती आहे, म्हणजे एक्स वरती काय होणार x2 मायनस x1, x2 मायनस x1. अशा प्रकारे टॅन थिटा काढणार, टॅन थिटा म्हणजे स्लोप एम, त्याची व्हॅल्यू आपण इथे काढणार एम एज इट इज लिहा. एक्स म्हणजे काय असणार एक्स ऍक्सिस वरती लोड डब्ल्यू दिलाय डब्ल्यू प्लस सी म्हणजे काय आपलं जे काय मशीन आहे ते स्टार्ट होण्यासाठी काय होतं फ्रिक्शनल लॉसेस काहीतरी होत असतात, तो म्हणजेच हा सी. सी म्हणजे काय एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, हा तो आहे सी. म्हणजेच आपलं जे काही इक्वेशन आहे ते काय असणार आहे लॉ ऑफ मशीनचं इक्वेशन काय पी इज इक्वल टू एम डब्ल्यू प्लस सी. पी म्हणजे काय असणार आहे जो काय आपण एफर्ट लावणार आहे तो पी, एम म्हणजे काय स्लोप y2 मायनस y1 डिवाइड बाय x2 मायनस x1, या सहाय्याने आपण काय करणार स्लोप एम फाइंड आउट करणार. डब्ल्यू म्हणजे लोड जो काय आपण लोड लिफ्ट करणार आहे तो, आणि प्लस सी, सी म्हणजे काय एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, जो काय इथं लॉस्ट होतोय तो काय सी, ती व्हॅल्यू येत आहे. नेक्स्ट बघा मॅक्सिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. मॅक्सिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज कसं करणार बघा, तर एम ए साठी फॉर्म्युला काय असतो लोड डब्ल्यू डिवाइड बाय एफर्ट पी. बघा लोड डब्ल्यू डिवाइड बाय एफर्ट पी. मग पी ची व्हॅल्यू आपण इथं लॉ ऑफ मशीन मध्ये फाइंड आउट केलेली आहे, किती आहे ती एम डब्ल्यू प्लस सी. तर लिहूया एम डब्ल्यू प्लस सी, डब्ल्यू ऍज इट इज. न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला काय करूया डब्ल्यू डिवाइड करूया, इथं सुद्धा डब्ल्यू डिवाइड करूया, याला सुद्धा डब्ल्यू डिवाइड करूया. मग बघा काय होतंय या डब्ल्यू ला डब्ल्यू गेट कॅन्सल, म्हणजे इथं 1 राहिलं डिवाइड बाय एम डब्ल्यू डिवाइड बाय डब्ल्यू काय होणार इथं फक्त एम राहणार प्लस सी डिवाइड बाय डब्ल्यू. परंतु सी डिवाइडेड बाय डब्ल्यू एकदम स्मॉल व्हॅल्यू असते म्हणून काय करत असतो आपण याला निग्लेक्ट करत असतो, म्हणून आपलं फायनल आन्सर काय होणार 1 डिवाइड बाय एम. म्हणजे मॅक्सिमम एम ए मॅक्सिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काय असतं 1 डिवाइड बाय एम. एक्झामला आपल्याला डेरिव्हेशन विचारू शकतात, अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए काय असतं डब्ल्यू बाय पी. पी तर आपण लॉ ऑफ मशीनच्या साहाय्याने फाइंड आउट केलेली व्हॅल्यू पुट केली, न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला काय करायचं डब्ल्यू डब्ल्यू डिवाइड करायचं, डब्ल्यू ला डब्ल्यू गेट कॅन्सल 1 राहिलं
एम डब्ल्यू डिवायडेड बाय डब्ल्यू, या डब्ल्यू डब्ल्यू गेलं, फक्त एम राहिलं, प्लस सी बाय डब्ल्यू राहिलं. सी बाय डब्ल्यू निग्लेक्ट करतो कारण ती एकदम मिनिमम व्हॅल्यू आहे. मग फक्त काय राहतं 1 डिवायडेड बाय एम. एम म्हणजेच काय असतं, स्लोप. हा एम स्लोप. टॅन थिटा इज इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. नेक्स्ट बघा, मॅक्सिमम इफिशियन्सी. इफिशियन्सी मॅक्सिमम कशी काढणार? इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असतो, एम ए डिवायडेड बाय व्ही आर इंटू 100. परंतु आता मॅक्सिमम काढायचं आहे. मॅक्सिमम काढण्यासाठी मॅक्सिमम एम ए घ्यावं लागेल. मॅक्सिमम एम ए म्हणजेच काय असणार आहे, 1 डिवायडेड बाय एम. म्हणजे इथं काय करू शकतो, 1 डिवायडेड बाय एम डिवायडेड बाय व्ही आर इंटू 100, किंवा मॅक्सिमम एम ए ॲज इट इज ठेवू शकतो. नेक्स्ट बघा, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. हा फॉर्म्युला कसा असतो, ऍक्च्युअल एफर्ट पी हे कधी पण कसं असतं, आयडियल एफर्ट पी आय पेक्षा जास्त असतं. म्हणून काय करायचं, मोठी व्हॅल्यू मायनस छोटी व्हॅल्यू. आपलं कधी पण न्यूमरिकल सॉल्व्ह करताना पी हा कसा असणार आहे, पी आय पेक्षा जास्त असणार आहे. म्हणजेच काय, मोठी व्हॅल्यू मायनस छोटी व्हॅल्यू. सिमिलरली लोड लॉस्ट इन फ्रिक्शन कसं असतं, आयडियल लोड डब्ल्यू आय मायनस ऍक्च्युअल लोड डब्ल्यू. आयडियल लोड कसा असणार आहे, ऍक्च्युअल लोड पेक्षा जास्त असणार आहे. म्हणून आयडियल लोड स्टार्टिंगला घ्यायचं आणि ऍक्च्युअल लोड नंतर घ्यायचं. हा फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी आपण एक शब्द लक्षात ठेवायचा, वाव. कसा, हा जो काय ओ आहे तो रिप्लेस आय ने करायचा. म्हणजेच काय, डब्ल्यू आय मायनस डब्ल्यू. आणि याच्या रिव्हर्स काय करायचं, हा फॉर्म्युला. हा आयडियल जर का स्टार्टिंगला असेल तर याच्यासाठी आयडियल नेक्स्ट घ्यायचं. म्हणजेच काय, पी मायनस पी आय. इथं आयडियल स्टार्टिंगला, इकडे आयडियल नंतर. म्हणजेच ऍक्च्युअल मायनस आयडियल, आणि इथं आयडियल मायनस ऍक्च्युअल. इथं कसं असतं, ऍक्च्युअल एफर्ट मोठा असतो, आयडियल एफर्ट छोटा असतो. म्हणजेच मोठी व्हॅल्यू मायनस छोटी व्हॅल्यू. यामध्ये काय असतं, आयडियल लोड हा मोठा असतो आणि ऍक्च्युअल लोड हा कमी असतो. म्हणजे सर्व व्हॅल्यू कशा असणार आहेत, त्या पॉझिटिव्ह मध्ये येणार आहेत. एकंदरीत सर्व जे काय आपल्याला या टाईपवरील न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी जे फॉर्म्युला लागतात ते ए टू झेड फॉर्म्युला आपण इथं कव्हर केलेले आहेत. तर या फॉर्म्युलांच्या आधारे आपण ए टू झेड सिंपल मशीन या टाईपचे न्यूमरिकल सॉल्व्ह करत असतो. नेक्स्ट व्हिडिओ पासून एकदम सोपे सोपे न्यूमरिकल आहेत. हे फॉर्म्युले पाठ करायची गरज नाही. व्यवस्थित समजावून घेतल्यानंतर 100% आपल्या माइंडमध्ये या गोष्टी राहणार आहेत. पाठांतर करण्याची काही एक गरज नाही. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला. जर अजून आपल्या कट्टा इंग्लिश या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यावरील आधारित न्यूमरिकल घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.